विदेशी दारूच्या वाहतुकीवर कारवाई. 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 8,72,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण व कन्हान पोलिसांची संयुक्त कारवाई. कणान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिसांनी बोर्डा शिवारात नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूच्या वाहतुकीवर कारवाई केली आहे. कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेऊन वाहनासह एकूण 8,72,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कन्हान परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी परिसरात पेट्रोलिंग करत असताना मनसूरकडून जबलपूर नागपूर महामार्गानं अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी बोर्डा शिवारात नाकाबंदी केली असता मनसरकडून नागपूरच्या दिशेने एक संशयित होंडा सिटी कंपनीची कार क्रमांक MH48S3698 ही मिळून आली. वाहनास थांबवून पोलिसांनी पाहणी केली असता विदेशी दारूच्या निपा मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. आरोपी प्रेम कुमार श्रीनाथ सिंग वय वर्ष 34, प्रिन्स कुमार श्रीनाथ सिंग वय वर्ष 36 दोन्ही राहणार सुंदरनगर ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांना परवानाबाबत विचारपूस केली असता त्यांनी परवाना नसल्याचं सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून रॉयल स्टॅग सुपिरियर विस्की कंपनीच्या 624 विदेशी दारूच्या निपा, होंडा सिटी कंपनीची कार आणि रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण किंमत 8,72,240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कणान पोलिसात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात कणान पोलीस करत आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हरगुडे, पोलीस हवालदार हरीश सोनभद्रे, अमित यादव, सचिन वेळेकर, पोलीस शिपाई जीवन विघे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, पोलीस हवालदार प्रमोद भोयर, पोलीस नाईक संजय भदौरियासह आदी पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. कणान प्रतिनिधी ऋषभ बावनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.